गुड मॉर्निंग, कसे आहात? आता वाजत 6. तर मी आता उठली आणि मम्मी स्वयंपाक करते. मम्मीने पप्पांना डबा दिला आणि पप्पा गेले कामाला. स्वयंपाक चालू आहे. हो, चपाती दाखवते तुम्हाला. चपाती, इथं भाजी, तर मी आता जाणार आहे आंघोळीला. मग मी तुम्हाला आंघोळ करून बाय. तर हॅलो फ्रेंड्स, तर माझं झालं होतं आवरून. मी आता आणि स्वयंपाक केलेला आणि भांडी घासली, देवपूजा भांडी घासली, माझं सगळं आवरून मी निघाली होती कामाला. तर बघा मी कशा प्रकारे आवरले. आणि मी आता आवरलं होतं इथे की बघा मी अशी केली होती देवपूजा. तर हे बघा आता मी दाखवते. तर हे बघा मी अशी केली देवपूजा आणि मी किचन वाटा स्वच्छ आवरून घेतला, घासून घेतला आणि मी भांडे होते ते घासले आणि मी आता निघाली आहे कामाला. तर आमच्या इथं गेटला कुलूप असतं, तर मला मी आता कुलूप उघडून चाललेली आहे. आणि आता मला काही रस्त्याने घेता नाही येणार, कारण गाडी चालवायला लागेल, त्याच्यामुळे मग मोबाईल कोण पकडणार, म्हणून मग मी काही रस्त्याने घेतलेलं नाही. मग आपण आता बघूया, कामावर गेल्यानंतरच भेटता येईल. अशी माझी गाडी आम्ही गेटच्या बाहेरच लावतो. तर मग मी आता स्कार्फ बांधून घेते तोंडाला आणि आता आपण भेटूया. तर मी निघाली. आता कोणी पकडायला नाही आहे मोबाईल, त्याच्यामुळं तुम्हाला मला काही दाखवता येणार नाही. तर आपण भेटूया आता कामावर गेल्यावर. तर बघा मी आज आली आहे आता कामावर. मी आता गाडी इथं झाडाखाली लावली आज, कारण खूप ऊन असतं, तर मग उन्हात गाडी लावायला नको वाटतं, म्हणून मी इथे थोडी लांब लावते. कामाच्या इथून थोडीशी लांब लावते मी, एका झाडाखाली लावते गाडी. मग तिथून मी आता चालली होती चालत. तर बघा मी आता आलेली आहे पहिल्या कामावरती. आणि मी पहिल्या कामावरती याच्या आधी एक काम केलं होतं, पण मला तिथलं काय घ्यायचं लक्षातच नाही आलं. तर मी आता आलेली आहे दुसऱ्या कामावरती. तर तिथे मी पहिल्या कामावरती सोयाबीनची भाजी आणि चपातीच केली होती. तर मी दुसऱ्या कामावरती येऊन बनवली होती कॅप्सिकम आलूची भाजी आणि खूप छान असा एक क्रिस्पी असा पराठा केला होता, तो पण कांद्याचा पराठा केला होता नाश्त्यासाठी. मला एकाच व्यक्तीचं जेवण बनवायचं होतं, त्या दीदीचा आज उपवास होता, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी काही नाही बनवलं फक्त. आणि अशा खूप छान, अशा खूप सॉफ्ट मऊ अशा चपात्या केल्या होत्या आणि माझं काम उरकलं होतं. मी आता जाणार होते दुसऱ्या घरी. तर मी स्वयंपाकाचं काम करते, मग दिवसभर असं होतं माझं की पूर्ण दिवस मी स्वयंपाकच करत राहते. तर मी दुसऱ्या घरी आल्यानंतर मी असं व्हेजिटेबल पुलाव केलेला आहे, मटार आणि आलूचाच पुलाव केला, बाकी काही व्हेजिटेबल टाकल्या नव्हत्या. तर माझं आवरून झालं होतं मी आणि आता जाणार होते मी तिसऱ्या घरी. तर मी कुकरला झालेला आहे आणि चेक पण केला, टेस्ट पण केलं. खूप टेस्टी आणि खूप मस्त हेल्दी कमी तेलातला स्वयंपाक करते मी. आणि मी आता जात होते तिसऱ्या घरी. मी याच्या आधी पण मध्ये 2 कामं केले, पण ते पण काही घेता नाही आलं. तर मग मी तुम्हाला आता मी चौथ्या घरी आले. तर मी चौथ्या घरी येऊन बनवलेली आहे पत्तागोबीची भाजी, म्हणजे कोबीची भाजी. आणि खूप छान अशा सॉफ्ट गोल गरगरीत चपात्या केलेल्या आहेत. आणि मग मी आत्ता केलेलं आहे हिच्यात मी भात लावला होता. मी भात म्हणजे वरण भात एकत्र लावला होता, पण वरण काढून घेऊन वरणाला साधं वरण मी असं स्मॅश करून परत उकळी दिलेली आहे. आणि आता मी जात आहे शेवटच्या घरी. तर मी शेवटच्या घरी जात आहे. तर बघा मी आता आले होते शेवटच्या घरी, पण हे लोक काय नाही आहेत. तर मी चावी उघडून आत आली आणि मी मेसेज केला की काय बनवायचं आहे स्वयंपाकात. तर त्यांनी मला अजून काही सांगितलं नाही आहे, त्याच्यामुळं मी आता एक 10 मिनटाची वाट बघितली आणि मी आता जाणार आहे घरी, कारण मला खूप भूक लागलेली आहे. तर मी काय आता जास्त वेळ थांबत नाही आहे आणि मी आता जाणार आहे घरी. तर चला आपण घरी गेल्यावर भेटूया की जेवायला काय बनवलं आहे. तर सकाळी तर स्वयंपाक दाखवलेलाच आहे मी, पण काय बनवलं आहे काय नाही ते दाखवूया. आणि जेवण करते मी, मग परत संध्याकाळी पण यायचं असं स्वयंपाकाला. मी थोडा आराम करते, मग स्वयंपाक करते घरातला आणि मग संध्याकाळी परत येते रिटर्न. तर चला आपण भेटूया घरी गेल्यावर. घरी काही गेलेली नाही आहे आणि मी इथेच थांबली, कारण काय इथे घरी गेल्यावर नेटने व्हिडिओ अपलोड करायला खूप वेळ जातो. आणि इथे वायफाय आहे, तर मी वायफाय कनेक्ट केलं आणि व्हिडिओची एडिटिंग केलेली आहे. तर मी आता जाणार होते घरी, पण मी अजून काही गेलेलं नाही, मला काही रिप्लाय आला नाही, त्यामुळे मी स्वयंपाक नाही करणार आहे. पण प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. सबस्क्राईब वाढत नाही म्हणून मला व्हिडिओ करायचा इंटरेस्ट जातो. मी एखाद दुसरा व्हिडिओ टाकते, तर मग कोणी एवढं काही लाईक येत नाहीत, व्ह्यूज येत नाही, त्याच्यामुळं मी काय मग करतच नाही. एकतर कसं असतं, व्हिडिओ करायला टाईम पण नसतो आणि कामांनी खूप कामाची घाई असते. मग काम करता करता लक्षात राहिलं तर करते. आणि माझ्याकडून ट्रायपॉड मी इतक्यांदा घेतलं, पण टिकत नाही माझ्याकडे, म्हणून मी काय तुम्हाला रेसिपी दाखवली नाहीत. जर माझ्या व्हिडिओला चांगला जर सपोर्ट आला तर मी खूप छान छान रेसिपी दाखवेल. मी तुम्हाला पंजाबी, बंगाली
साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन अशा वेगवेगळ्या स्वीट डिश वगैरे मी सगळ्या प्रकारच्या तुम्हाला एकदम हेल्दी आणि कशा प्रकारे कमी तेलात कसा स्वयंपाक करायचा हे सगळं दाखवेल. पण मला जास्त व्ह्यूज येत नाही, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला इंटरेस्ट राहत नाही. तर चला, माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. धन्यवाद. बाय बाय.